Subscribe now and press the bell icon. If you like this video, share your friends and family. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. Good morning all. I am Mrunmayee Joshi for All-in-One for VI group. I am here to take my English grammar session. Today we are going to learn about verbs. VERBs verbs म्हणजेच क्रियापद. तर थोडक्यात सांगायचं तर verbs म्हणजे क्रियापद काय आहेत तर verbs are action words. ACTION action words or doing words. DOING doing words म्हणजे क्रियापद कोणते ना कोणते कार्य करत असतात. ओके, आता आपण एक उदाहरण घेऊया. मी एक मराठीतनं वाक्य तयार करते. मी गाऊ शकते. तर ह्या वाक्यात गाऊ हे जे आहे ते आहे क्रियापद. तर त्याचं इंग्लिश कसं होईल? आय कॅन सिंग. आय कॅन सिंग या वाक्यात सिंग SING इज वर्ब. किंवा पक्षी आकाशात उडतात. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. तर बर्ड्स फ्लाय इन द स्काय या वाक्यात फ्लाय हे जे आहे ते आहे क्रियापद, ते आहे वर्ब. तर क्रियापदांचा वापर कसा करता येतो तर त्यावरून त्यांचे प्रकार आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे क्रियापद म्हणजे वर्ब्स यांच्याबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंगच्या दृष्टीनं काही भाग करता येतात. ते आहेत डुईंग वर्ब्स. डुईंग वर्ब्स म्हणजे काय तर ज्या शब्दातनं कुठली तरी ॲक्शन किंवा एखादं कार्य दिसतं त्यांना म्हणतात डुईंग वर्ब्स. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वर्क WORK वर्क म्हणजे काम करणे. रन RUN रन म्हणजे पळणे. सिट SIT सिट म्हणजे बसणे. ईट EAT ईट म्हणजे खाणे. तर डुईंग वर्ब्स म्हणजे ज्या वर्ड्स दॅट एक्सप्रेस अ कॉन्क्रीट ॲक्शन, ज्याच्यातनं ज्या वर्ब्समधनं आपल्याला ॲक्शन दिसते ते असतात डुईंग वर्ब्स. दुसऱ्या प्रकारचे असतात द सेकंड टाईप वी कॅन से दे आर सेइंग वर्ब्स. दे एक्सप्रेस अ स्पोकन ॲक्शन. म्हणजे काय तर टॉक TALK टॉक म्हणजे बोलणे. टेल TELL म्हणजे सांगणे. सेड SAID सेड. आता आपण मराठीत जसं म्हणणं, बोलणं, सांगणं ही एकच क्रिया दर्शवतात तसंच टॉक, टेल, सेड हे सगळे सांगण्याच्या क्रिया करतात. तर ते आहेत सेइंग वर्ब्स. आणि काही काही वेळेस वर्ब्स डू नॉट एक्सप्रेस अ कॉन्क्रीट ॲक्शन. म्हणजे ते डायरेक्टली कुठलेही कार्य करताना दिसत नाहीत, पण दे एक्सप्रेस ॲक्शन्स दॅट हॅपन मेंटली सच ॲज फीलिंग्स, आयडियाज, थॉट्स ऑर ॲटिट्यूड्स. म्हणजे मनातल्या ज्या क्रिया आहेत, फिलिंग्स म्हणजे भावना, आयडियाज म्हणजे कल्पना, थॉट्स म्हणजे विचार, ऑर ॲटिट्यूड एखादा दृष्टिकोन. तर याही गोष्टींना त्यांना म्हणतात थिंकिंग अँड फीलिंग वर्ब्स. FEELING.
ही वर्ब्स काय दर्शवतात, तर मी जे वर सांगितलं तसं फिलिंग्स, आयडियाज, थॉट्स ऑर ॲटिट्यूड्स. उदाहरणं जर द्यायची झाली तर ती असतील आय लाईक इंग्लिश. तर ह्या वाक्यात लाईक हे प्रत्यक्ष कार्य नाही, लाईक म्हणजे आवडणं, पण ही एक मानसिक क्रिया आहे. तर ती ही वर्ब्स, लाईक इज ऑल्सो वर्ब. किंवा वी ऑल अंडरस्टँड अ सब्जेक्ट. अंडरस्टँड म्हणजे समजणे, तेही वर्ब आहे. आय थिंक दिस इज अ गुड एक्झरसाइज. सो थिंक इज ऑल्सो अ वर्ब. बरोबर आहे. आता काही some verbs tell us about what things are and what they have. त्या वस्तू काय आहेत आत्ता किंवा त्यांच्याकडे काय आहे, तर ह्याला म्हणतात being. BEING. being and having. HAVING. having verbs. तर त्याचं उदाहरण कसं देता येईल. राम इज अ गुड स्विमर. राम एक उत्तम पोहणारा आहे. तर यात इज जे आहे ते आहे वर्ब. तर चिल्ड्रन हॅड द आन्सर. हॅड म्हणजे त्यांच्याकडे होतं, त्या मुलांकडे उत्तर होतं, तर याच्यात हॅड हे पण वर्ब आहे. तर थोडक्यात इज, आर, हॅज, हॅव हे सुद्धा वर्ब्स आहेत. तर थोडक्यात आज आपण पाहिलं की वर्ब्स जे आहेत, क्रियापदं, ती काय करतात ह्याप्रमाणे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. हे त्यांचं वर्गीकरण जे आहे ते काय करतात ह्यावरून आपण केलेलं आहे. इट इज नॉट अ ग्रॅमॅटिकल क्लासिफिकेशन ऑफ वर्ब्स. पण हे विल बी लर्निंग मोर अबाउट इट्स क्लासिफिकेशन वेन वी लर्न मोर अबाउट सेंटेन्सेस. म्हणजे वाक्यांबद्दल जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा वर्ब्सकडे आपण परत येणारच आहोत. पण प्राथमिक लेवलला, बेसिक लेवलला वर्ब्स म्हणजे काय, तर क्रियापदं हे आत्ता आपण पाहिलं आणि ती किती वेगवेगळ्या प्रकारे असतात ते आपण पाहिलं. आणि when we will be learning more about sentences, we will be revisiting verbs again. आज आत्तापर्यंत आपण नाउन्स पाहिलेले आहेत आणि आज आपण वर्ब्स शिकलेलो आहोत. तर सेंटेन्स फॉर्मेशनच्या दृष्टीनं nouns and verbs play an important part in forming a sentence. A sentence cannot be formed without verbs. Verbs क्रियापदांशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही. त्यामुळे आज जे आपण शिकलेले आहोत verbs, हे अत्यंत महत्त्वाचा वाक्यातला पार्ट आहे. ओके. सो आय होप हा पाठ तुम्हाला नीट कळलेला असेल. आणि आपलं व्होकॅबलरी सेशन असतं त्यातही एक शब्द घेऊन आपण वाक्य तयार करत असतो. त्याही दृष्टीनं आज आपण बरेच नवीन वर्ब्स शिकलेले आहोत. आपला वर्ब्स ज्यांना वर्ब्स जास्त लवकर कळतात किंवा वर्ब्स लवकर कळले तर सेंटेन्स फॉर्मेशनच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये आपल्याला तयार करता येतात. सो दिस इज ऑल अबाउट वर्ब्स. I hope that you have understood it well and you will learn more about verbs. You will collect verbs more verbs in the vocabulary session. So, thank you.